नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष सुरू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरणी श्राद्धाची माहिती घेणार आहोत. भरणी श्राद्ध हे कधी, का आणि कोणाचे करावे, कसे करावे, त्याचप्रमाणे 2023मध्ये भरणी श्राद्ध हे कधी आलेले आहे, भरणीची तिथी कधी आलेली आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर वर्षभरानंतर येणाऱ्या पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर हे श्राद्ध केले जाते. व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर ती संपूर्ण वर्षभर ही प्रेत योनीमध्ये असते आणि एकदा का वर्ष श्राद्ध झाले, त्या व्यक्तीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले, त्यानंतर ती व्यक्ती पितृयोनीमध्ये प्रवेश करते. तेव्हा भरणी श्राद्ध केले जाते. भरणी श्राद्ध हे फक्त पुरुषांचे केले जाते. मृत्यू झाल्यावर एखादी व्यक्ती ही वर्षभर प्रेतयोनीत असते, पण श्राद्धानंतर तिला पितृयोनीमध्ये गती मिळते. पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध केल्याने गया, काशी, प्रयाग या तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते. ज्या व्यक्तींनी जिवंतपणी कधीच तीर्थयात्रा केली नाही, त्यांना मृत्यू झाल्यावर मातृगया, पुष्कर क्षेत्र, पितृगया, ब्रह्मकपाल इत्यादी ठिकाणी श्राद्ध केल्याचे पुण्यफळ मिळावे म्हणून भरणी श्राद्ध केले जाते. 2023मध्ये भरणी श्राद्धाची तिथी ही 2 ऑक्टोबरला आलेली आहे. ज्यांना आपल्या पितरांना उद्देशून गयासारख्या तीर्थक्षेत्री श्राद्ध करण्याची इच्छा असते, पण आर्थिक क्षमता, शारीरिक दुर्बलता, वेळेचा अभाव अशा काही कारणांमुळे जर श्राद्ध करण्याची इच्छा असूनही ते करता येणे शक्य नसल्यास भरणी श्राद्ध करावे. आपल्या देशामध्ये प्रांतानुसार वेगवेगळी मते आहेत की हे श्राद्ध कधी करावे. भरणी श्राद्ध हे व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याचं वर्षश्राद्ध होण्याच्या आधी जर पितृपक्ष येत असेल, तर पितृपक्षातील भरणी श्राद्धाच्या दिवशी म्हणजे भरणी नक्षत्रावर जे श्राद्ध केले जाते त्या दिवशी तुम्ही हे श्राद्ध करू शकता आणि त्यानंतरच्या येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्ही हे श्राद्ध दरवर्षी करू शकता, असे काहींचे मत आहे. तर काहींचे मत असेही आहे की भरणी श्राद्ध हे व्यक्तीला मरण पावल्यानंतर त्याचे वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत भरणी श्राद्ध करू नये. मग एकदा वर्षश्राद्ध पूर्ण झाले की त्यानंतर जो पितृपक्ष येईल त्यामध्ये भरणी नक्षत्रावर तुम्ही करू शकता आणि त्यानंतर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही दरवर्षीसुद्धा भरणी श्राद्ध करू शकता. अशी वेगवेगळ्या प्रकारची मते अनेक लोकांची, अनेक गुरुजींची, पंडितांची आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळचे जे कोणी गुरुजी असतील, पंडित असतील, त्यांना विचारूनच तुम्हाला जर भरणी श्राद्ध तुमच्या पूर्वजांसाठी किंवा मृत झालेल्या व्यक्तीसाठी करायचे असेल तर तुम्ही त्यांचे मत घ्यावे आणि त्यानंतरच हे भरणी श्राद्ध करावे. जाणकारांच्या मते जोपर्यंत वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्ती ही प्रेत योनीमध्ये असते आणि एकदा का तिचे वर्षश्राद्ध झाले की त्यानंतर तिला पितृयोनी प्राप्त होतो. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्षश्राद्धानंतर करावे. वर्षश्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते. त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास सहाय्य होते. काळानुसार प्रचलित पद्धतीप्रमाणे व्यक्ती मृत झाल्यास 12व्या दिवशीच सपिंडीकरण केले जाते. त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या वर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्येच भरणी श्राद्ध केले तरी चालते. भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघा नक्षत्रादी श्राद्धे निधनानंतर पहिल्या वर्षी महालयामध्ये न करता दुसऱ्या वर्षी करावे असे म्हटले जाते. नित्य तर्पणविधीमध्ये सुद्धा मृत व्यक्तीला पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्यांच्या नावाचा उच्चार करूनच आपण तर्पणविधी अर्पण करायचे आहेत. त्यामुळे शक्यतो भरणी श्राद्ध हे व्यक्तीचे वर्षश्राद्ध झाल्याशिवाय करू नये. आपले आईवडील जर मृत पावले असतील आणि आपल्या पूर्वजांच्या सद्गती प्राप्तीसाठी सुद्धा हे श्राद्ध केले जाते. भरणी श्राद्ध हे काम्यश्राद्ध आहे. म्हणजे आपल्या काही इच्छा असतील, जसं की संतती प्राप्ती, कुळाचा उद्धार किंवा आपल्याला पितृदोष निवारण हवं असेल किंवा आपली कालसर्पयोगातून मुक्तता हवी असेल किंवा आपल्या पूर्वजांच्या प्रेमासाठी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण हे श्राद्ध दरवर्षी करू शकतो. या श्राद्धाचा उल्लेख हा कुर्मपुराण, अग्निपुराण आणि वायुपुराणामध्येही केलेला आहे. हे श्राद्ध त्यामुळे अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे श्राद्ध केल्याने अशा व्यक्तीची आर्थिक, शारीरिक
मानसिक आणि कौटुंबिक त्रासातून मुक्तता होते. ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीचा, आपल्या सद्गुरूंचा, इष्टदेवतेचा आशीर्वाद जितका महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे आपल्या पितरांचे आशीर्वादही खूप महत्त्वाचे आहेत. कारण आपण पितरांनाही पितृदेवता म्हणून संबोधित करतो. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, आपली सर्व अडलेली कार्यही पूर्ण होतात. आपल्यावर आपल्या पितरांचे अनेक प्रकारचे कर्ज आणि ऋण असतात आणि त्यामुळे आपल्याला ते फेडणे अतिशय गरजेचे आहे. हा श्राद्धविधी कसा करावा? सर्वप्रथम तर हा श्राद्धविधी किंवा इतरही कोणतेही पितरांचे श्राद्ध करताना अतिशय मनापासून श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक करावे. हा विधी गुरुजींना बोलावून त्यांच्याकडून करवून घ्यावा. 3 पिढ्यांचा तर्पणविधी आणि श्राद्धविधी करावा. यानंतर सत्पात्री अन्नदान करावे. जे खरोखरच गरजू लोक आहेत आणि गोरगरीब आहेत, वृद्धाश्रम आहेत किंवा अनाथाश्रम यांसारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही अन्नदान करू शकता. जशी तुमची परिस्थिती असेल तसे यथाशक्ती अन्नदान, अर्थदान हे योग्य त्या गरजू व्यक्तीला, गोरगरिबांना नक्की करावे. पितृपक्षामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे पितृपक्षामध्ये तुम्हाला जसं शक्य होईल तसं योग्य त्या व्यक्तीला, गरजूंना, गोरगरिबांना दान नक्की करावे. आता बघूया की या श्राद्धविधीसाठी जो स्वयंपाक केला जातो तो कोणी करावा. तर श्राद्ध मंजिरी पुस्तकामध्ये सांगितल्यानुसार जी व्यक्ती हे श्राद्ध करणार आहे तिने हा स्वयंपाक करायचा असतो. पण जर त्या व्यक्तीला हे शक्य नसेल तर त्या व्यक्तीच्या पत्नीने किंवा तिलाही शक्य नसेल तर त्यांच्या भावकीमधील मंडळींनी, नातेवाईकांनी किंवा कोणत्याही सौभाग्यवती किंवा पुत्रवती स्त्रीने हा स्वयंपाक करावा असे शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. याचा अर्थ असा नाही की ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांना वाळीत टाकावे, पण जे शास्त्रानुसार आहे ते मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. त्यामुळेच हा श्राद्धविधी करत असताना आपण आपल्याकडून कुठल्याही व्यक्तीचे मन दुखवले जाणार नाही याची मात्र नक्की काळजी घ्यावी. आता देवस्थानी आणि पितृस्थानी भोजनाला बसणाऱ्या ब्राह्मणांचे आसन कसे असावे? तर या श्राद्धविधीमध्ये आपण जे काही त्यांना आसन देणार आहोत ते रेशम, लोकर, लाकूड किंवा कुशाचे असावे. लोखंडाचे आसन देऊ नये. तर अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांनी आपल्यासाठी जे काही केलेले आहे त्याबद्दल आभार मानण्यासाठी, त्यांचे स्मरण करण्यासाठी हे असा श्राद्धविधी आपल्याला पितृपक्षामध्ये योग्य त्या तिथीला योग्य पद्धतीने श्राद्ध करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा पितृऋण घेऊनच जन्माला येतो. त्यामुळे आपल्याला या ऋणाची, या कर्जाची परतफेड करणे अतिशय आवश्यक आहे. असे तर पितरांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही, पण आपल्याला त्यांचे जेवढे करता येईल, जेवढे श्राद्धविधी, जेवढे तर्पणविधी किंवा आपल्या पितरांच्या नावाने जो काही दानधर्म करता येईल तो आपल्याला या पितृपंधरवड्यामध्ये नक्की करायचा आहे. यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभते आणि पितरांना सद्गती प्राप्त होते. त्यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. पितरांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरातील बऱ्याच समस्यांचे निवारण होते. त्यामुळे आपल्या पूर्वजांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी त्यांचे विधिवत श्राद्ध करणे महत्त्वाचे आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.